नमस्कार रसिक हो, जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव श्री गिरीश दळवी यांनी पुण्यातल्या शैलेश सभागृह कर्वेनगर इथे एक सोहळा आयोजित केलेला होता. विविध मान्यवर या सोहळ्याला हजर होते. निर्माण नाट्य संस्थेचे श्री योगेश तपस्वी यांनी यावेळी या प्रसंगी सारे प्रवासी घडीचे या त्यांच्या कादंबरीचा काही अंश सादर केला. आज आपण ऐकणार आहोत तोच सारांश साहित्य पंढरी या चॅनलवर. यानंतर आपण पुढल्या अभिवाचनाकडे वळतोय. तरेवाईक माणसांच्या व्यक्तिचित्राचा प्रदीर्घ पट मांडणारे लेखन म्हणजे सारे प्रवासे घडीचे या दळवींच्या पुस्तकाची निर्मिती. दक्षिण कोकणातला एक गाव या पुस्तकातून चितारला गेला आहे आणि आश्चर्य म्हणजे पाण्याची वाणवा असणाऱ्या दुष्काळी भागातून खळखळत्या प्रसन्न हास्याचे 16 आणे पीक दळवींनी या पुस्तकातून काढलेले. हसवता हसवता खिन्न करणारे असं हे एक अविस्मरणीय पुस्तक आहे आणि याच पुस्तकातील काही भागांचं वाचन या ठिकाणी निर्माण संस्थेचे योगेश तपस्वी आपल्यापुढं करणार आहेत. योगेश तपस्वी हे कलाकार आहेत. तसंच गेल्याच वर्षी राज्य नाट्य महोत्सव स्पर्धेमध्ये दळवींच्याच अपूर्णांक या नाटकाकरता आणि त्यातल्या भूमिकेकरता त्यांना सन्मानित केले गेले. योगेश तपस्वी. नमस्कार. आज या इतक्या संस्मरणीय अशा कार्यक्रमामध्ये असं काही वाचन करायला मिळणं ही खूपच माझं मन भरून आलं आहे की ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि यासाठी मी दळवींच्या चिरंजीवांचे मनापासून आभार मानतो आमच्या संस्थेतर्फे. सारे प्रवासी घडीचे या या पुस्तकातल्या काही भाग मी सादर करतो आहे. बोटीवरून उतरून घरी यायला खूपच उशीर झाला. वास्तविक बोट सरळ आली असती तर मी दुपारी 12 वाजेपर्यंत घरी पोचलो असतो. पण देवगड बंदरात असतानाच बोट बिघडली आणि तिथे 5-6 तासांचा खोळंबा झाला. त्यावेळी देवगडला गेला या शब्दप्रयोगाची मला आठवण झाली. मला आठवतंय गावातला कोणी म्हातारा गेला की आम्ही म्हणत असू, म्हातारो देवगडात गेलो. देवगड बंदरात बोट खोळंबली असताना गावातले कोण कोण जुने लोक देवगडला गेले असतील याचा विचार करत मी विषण्ण मनाने बोटीतल्या बाकावर स्वस्थ बसून होतो. आसपास अफाट सागर पसरला होता. दाट काळोखात पाण्याचं कवच कठीण आणि भयाण दिसत होतं. जवळून एखाद दुसरा शिडाचा मचवा वेगानं चालला होता. काळोख्या रात्री एखादी चांदणी क्षीणपणे चमकावी तसा मचव्यातला कंदील प्रकाशाचा ठिपका टाकत होता. मचवा बोटीच्या प्रकाशात येताच आतले तांडेल असे 20-2 अंतराचे दिसत होते. त्यातला एखादा मचवा कदाचित माझ्या गावाहून सुद्धा निघाला असेल, काजू आणि कोकम सोले घेऊन. पुन्हा एकदा जीव थरथरल्यासारखा झाला. वावभर लांबीचे हे मचवे या काळोख्या रात्री अजस्त्र मृत्यूच्या छातीवर खेळतायत असं वाटलं आणि छाती धडधडत राहिली. मुंबई सोडल्यापासून मनात सारखे मृत्यूचेच विचार येत होते. कित्येक वर्षांनी मी गावी चाललो होतो. ज्या गावी उमेदीनं आणि धुंदीनं मोकाड बालपण अनुभवलं त्या गावात आता कोण कोण असेल आणि कोण कोण गेले असतील या विचारानं मनाला सारखी ग्लानी येत होती. बोट दुरुस्त झाली आणि देवगडाहून सुटली. उजाडताच ती आमच्या बंदराला टेकायची ती दुपार टळून गेल्यावर आली. जबरदस्त खडखडाट करत आणि पाण्याच्याच पृष्ठभागावर वलय उमटवीत बोटीच्या नांगरानं तळ गाठला आणि अकस्मात बोटीचा भोंगा वाजला आणि एकदम अंग दचकलं आणि मन एकदम हळवं झालं. या बंदरावर बोटीचा भोंगा वाजला की तो आमच्या गावी स्पष्ट ऐकू येतो. बंदरात बोट पहाटे आली की बिछानात असतानाच लहानपणी हा भोंगा मी ऐकत असे. उन्हाळ्यात हा भोंगा ऐकला की मनावर जादू व्हायची.
आता सुट्टीत नात्या गोत्याची माणसं येतील, घर फुलून जाईल अशा अपेक्षेने मन उल्लसित व्हायचं. अंगणात कपडे वाळत टाकायच्या दांडीवर बसून कावळ्यानं कावकाव केली की कोणी येणार असेल तर कावळ्या कावळ्या उडून जा असं म्हणत मी अनेकदा कावळ्यांच्या मागे लागायचो. ते दिवस आता गेले. आता भोंगा वाजला, पण तो ऐकायला किंवा कावळ्या कावळ्या उडून जा असं म्हणायला आमच्या घरी कोणीच उडलं नाही हो. उलट मुंबईहून निघण्यापूर्वी येतो आहे असं कार्ड भटजीला टाकून कळवायला लागलं. घरातल्या देवांची पूजा करण्यासाठी एक किल्ली भटजींकडेच होती. संथ हेलकावे खात बोट बंदरात उभी होती आणि वेगानं वल्ही पाणत पसरट पडाव बोटीच्या जवळ येत होते. आपापल्या आप्तेष्टांना न्यायला आलेली माणसं पडावातून हात हलवत होती, तोंड पसरून हसत होती. खिशातला चष्मा काढून मी तो नाकावर ठेवला आणि बारकाईने पाहिलं, पण एकही ओळखीचा चेहरा दिसला नाही. पूर्वी मुंबईला शिकत असताना दर सुट्टीला मी याच बोटीने गावी येत असे. त्या येण्यात एक मादक धुंदी असायची. आदल्या रात्रीपासून झिलू केदार सुकमटण आणि भाकऱ्या घेऊन बंदरावर वाट बघत बसलेला असायचा. सकाळी बोट बंदराला लागली की धक्क्यावरून जोर जोरात उपरणं हलवायचा. हो, तब्बल 50 उमटलेला माणूस, पण बोटीतल्या गर्दीतनं मला आपल्या तीक्ष्ण नजरेने हुडकून काढायचा. बंदरावर उतरताच भान हरवून कडकडून मिठी मारायचा. कुणाचा कोण? शेतात काबाड कष्ट करून खंडाचे भात आमच्याच दारी टाकणारा एक शेतकरी, पण केवढी दगदगीत निष्ठा. बोटच्या पोराला सुद्धा त्याने अशी मिठी कधी हयातीत मारली नसेल. पण मला पाहून आबा, आई, घरची इतर माणसं उल्हसित होतील या एका विचारानं तो सुद्धा उल्हसित व्हायचा. झाडाच्या सावलीत मला बसवून मटण भाकऱ्या द्यायचा. बाजूला तोंड फिरवून आपणही 2 तुकडे खायचा आणि खाता खाता सदगतीत होऊन म्हणायचा, आपो पुता कसली बुक शिकताय, लय झाला. हा तो घरचं जमीन जुमलो बघ, गावाक आधार दी. मग माझा सामान उचलायचा, सर्व्हिस मोटारीत टाकायचा आणि माझ्याबरोबर घरी यायचा. घरी येताच घरची सगळी माणसं फुललेल्या तोंडांनी स्वागतासाठी उभी असायची. नाऱ्यागडी धावत धावत अंगणात यायचा. आमच्या गावापासून मुंबईचं अंतर किती आहे हे त्याला माहीत नव्हतं. बोटीनी 24 तास मोडतात याची त्याला कल्पना नव्हती. अहो, तो तालुक्यापर्यंत सुद्धा कधी गेला नव्हता. बोट म्हणजे काय ते सुद्धा त्याला धड माहीत नव्हतं. दुरून ऐकू येणाऱ्या भोंग्यावरून तेवढा त्याचा बोटीचा परिचय. पण मला पाहताच दरवेळी तो एकच प्रश्न जाणतेपणाने विचारायचा, त्रास झाला का प्रवासात? कोंबडा आरवायच्या आधी मुंबईहून निघाला असशील. पण त्यावेळी आई वडिलांना भेटण्याच्या नादात नाऱ्याच्या या प्रश्नाला मी कधीच उत्तर दिलं नाही. त्याच्या प्रश्नाची मी दखलच घेतली नाही. पण त्या आठवणीनं आज मन मात्र कातर झालं. त्यावेळी अनाहूतपणे नाऱ्याचा जो अनादर झाला त्याची जाणीव होऊन मन खिन्न झालं. दिवे लागणीच्या सुमारास घरी आलो. जागोजाग गुराढोरांच्या खुरांनी खरवडून फुटून गेलेल्या अंगणात उभा राहिलो. कित्येक वर्ष आम्हाला प्रेमानं कुशीत धरणाऱ्या त्या घराकडे असं क्षणभर मान उंच करून बघितलं. आता ते घर नव्हतं. मनात ओढ होती, पण ते घर नव्हतं. कधीतरी वाऱ्या पावसात झोक जाऊन कोलमडणारी वास्तू होती ती. अंधाऱ्या वातावरणात काळोखाचा तुकडा गोठल्यासारखी ती वास्तू दिसत होती. काजळलेला फुटक्या काचेचा मिणमिणता कंदील हातात घेऊन आपटे भटजी अंगणात उभे होते. दारिद्र्याबरोबर येणारी लाचारी त्यांच्या तोंडावर होती. आठवड्याची पिकलेली दाढी खरवडीत आपटे भटजी क्षीणसे हसले. आज झिलू केदार नव्हता. तोच जुना प्रश्न विचारायला आमचा नाऱ्या गडी नव्हता. मला बघून फुलायला दारात कोणाचे चेहरे नव्हते. खुद्द
खुद्द घराचा चेहरा कमालीचा बदललेला होता. कुलूप उघडून स्वतःच दरवाजा उघडण्याचा प्रसंग आला होता. हे दार बंद झालेलं मी फारसं कधी पाहिलं नव्हतं. बाहेरून बंद केलेलं तर कधीच नाही. आम्ही रात्री झोपलो की नाऱ्या दार बंद करायचा आणि पहाटे उठायच्या आधी उघडून ठेवायचा. आणि आता रोज आपटे भटजी दार उघडतात. माझ्याकडून जाणाऱ्या 10 रुपयाच्या मनी ऑर्डरीसाठी देवावर 4 फुलं टाकतात, समई तेवती ठेवतात आणि पुन्हा दार बंद करतात. दरवाजा उघडताच दरवाजाची अनोळखी कुरकुर कानी आली आणि मन फाटल्यासारखं झालं. कसं कोण जाणे एकदम मनात आलं आणि मी तडक कोठीच्या खोलीत गेलो. तिथं कमालीचा काळोख होता. कोळिष्टक भरमसाठ वाढली होती. तिथल्या काळोख्या खिडकीत बसून आजी चोरून विडी ओढतीये असा भास झाला मला. आणि काळजात चमत्कारिक धडधड उठली. मी खिडकीच्या बारीवर भीत हात फिरवला तर तिथं साचलेल्या धुळीत एक विझवून ठेवलेली विडी सापडली. आजीची होती गाव. पण त्या आठवणींनी शेवकांडीच्या लाडवाची गोडी इतक्या वर्षांनंतर सुद्धा जिभेवर पाणवली. आजीला चोळून विड्या आणून देताना पैशाच्या हिशोबात तिला फसवून मी शेवकांडीचे लाडू खात असे. आपटे भटजींच्या हातात नारळ होता. त्यांनी मला देवघरात नेलं. मी नारळ देवासमोर ठेवला. देवा महाराजा, या गावचा गावकरी, या घराचा धनी तुझ्या पायाशी आलाय. त्याची भरभराट होऊ दे आणि त्याच्याकडून तुझ्या पायाची सेवा करून घे. त्याचा संसार वाढीला लागू दे आणि हे घर नांतं राहू दे महाराजा. आपटे भटजींनी गारणं घातलं. मी साष्टांग उपडी पडून देवापुढे नमस्कार घातला. हे घर नांतं राहू दे. हे घराण्यातले शब्द ऐकून माझं मन पिळवटलं आणि एकदम डोळ्यातून पाणी निखळलं आणि जमिनीच्या उचललेल्या पापुद्र्यात अश्रूंचे थेंब चटकन जिरले. देवावरची फुलं सुकली होती. देवासमोरची समई कशी बशी तेवत होती. वातीच्या टोकावरचे काजळीचे डोळे निवत होते. तेल संपत आलं होतं. अहो भटजी, समईतलं तेल संपलंय. खरंय, कुठे निभाव लागतोय. कसे बसे भागवतो. कसे बसे भागवतो हे त्यांचे शब्द देवाच्या घंटेसारखे सतत कानात निनादत राहिले. आता भूक अशी नव्हतीच. मन उचललं होतं. पण रात्रभर स्वस्थची झोप यावी म्हणूनच मी जेवायला बसलो. आपटे भटजींनी आणलेल्या डब्यातले घास गळ्यात रेटताना मला ठसका लागला. कुणी आठवण काढली असेल. मृतांच्या आत्म्यांना आठवण काढता येते का हो? कुणाच्या आठवणीने हा ठसका लागला असेल. हो, ज्या घरात मोठे मोठे टोप, मोठे मोठे हांडे चुलीवर चढले, जिथे कित्येक माणसं संतोषानं जेवली, तिथे घराचा मालक परक्या उतारूसारखं आपटे भटजींच्या डब्यातला जेवत होता. आजी, आबा, आई यांचे आत्मे सुटफुटले असतील का? अरे रे, मुंबईहून येताना बायको मुलांना बरोबर आणायला हवं होतं. या घरातली चूल खूप दिवसांनी पुन्हा एकदा पेटवायला हवी होती. कौलांवर निळा धूर तरंगायला हवा होता. हा चुली भेगाळल्यात खऱ्या, पण त्याच्यावर पुन्हा एकदा शेणाचा हात फिरवला असता तर याही अवस्थेत 4 माणसांचं छोटंसं का होईना पण एक तपेलं त्या चुलीनी माथ्यावर घेतलं असतं. आणि या चुलीवर शिजवलेलं अन्न डाळ भातच का असेना, पण खाल्लं असतं ना तर कदाचित ठसका लागला नसता. मी जेवून बाहेरच्या ओट्यावर आलो.
याच ओट्यावर बसून विनायक बुवा भटजी शकून अपशकुनाचं निदान करायचे. काही महत्त्वाचं बोलीभाषण चालू असताना पाल चुकचुकली तरी पुरे, विनायक भटजींना आमंत्रण जायचं. त्यावेळी हातात झाडू घेऊन पाल मारायची खुमखुमी येई. पालीचं असं तुटलेलं शेपूट वळवळू लागलं की गंमत वाटे. पण आम्हाला पाल मारायला सक्त बंदी होती. पाल मारली म्हणजे वंश वाढत नाही, घर नांदत नाही, असं आजी नेहमी म्हणायची. माझा वंश वाढला, पण हे घर नांदलं नाही. वयोमानानुसार मन अधू झालं म्हणजे असल्या गोष्टींवर विश्वास बसायला लागतो आणि मन हुरहुरतं. मी असे खुंट्यावर टांगलेले 2-4 जुने फोटो उचलून पाहिले, पण एकाही फोटो मागे कुठे पालच दिसली नाही. घरात वस्ती नसली म्हणजे पाली सुद्धा घर सोडून जातात का? वाटलं की अपशकुन करण्यासाठी का होईना, पण एखाद्या फोटो मागून एखादी पाल चुकचुकावी. भिंतीला टेकून खाली बसलो. इथेच पूर्वी असे मोठे मोठे लोड होते. इथंच आबांची, माझ्या वडिलांची नित्याची बैठक होती. जवळजवळ 30 वर्षापूर्वी याच ओट्यावर विनायक बुवा भटजींनी अशाच एका रात्री, अशाच एका मिणमिणत्या कंदीला पुढं पंचांग धरून मला शाळेत घालण्यासाठीचा मुहूर्त काढून दिला होता. आणि या इथं एका लोडाला टेकून आबा बसले होते. एकाच भिंगाची धुरकटलेली चाळीशी नाकावर ठेवून त्यांनी तो मुहूर्त शोधला होता. आणि त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर माझं शिक्षण चालू झालं होतं. सारे प्रवासी घडीचे या कथासंग्रहाचा नायक आपू गावातल्या अशा आठवणी जागवत, त्या पुस्तकामध्ये 18 भाग आहेत. त्या भागांमध्ये कोकणी वातावरण, आणखीन कोकणची खास अशी असलेली नितळ आणखीन बेरकी माणसं, त्यांचे नातेसंबंध, जुन्या आठवणी, त्यातून निपजलेलं हळवेपण, हा सारा प्रवास आपल्याला सोबत घेऊन करतो. आणि 19व्या भागामध्ये अपूचा, म्हणजे त्या कथेच्या नायकाचा, मुंबईला जाण्याचा दिवस येतो. आता माझ्या मनाचा कणा मोडल्यासारखा झालाय. देवळाचा नूर पालटलाय. देवळाच्या भिंतीचे पापुद्रे सुटत चाललेत. पालखीचं मखमली छत्र आता छिद्रमय झालंय. देवळाभोवतालची धर्मशाळा मोडकळीला आली आहे. अधूनमधून चुकार लोक येतात जातात. मध्यभागी असलेली टोलेजंग घंटा एखाद्या टोल्याने वाजते, पण पूर्वीसारखा खणखणाट नाही. चबुतऱ्यावर देवदेवस्कीच्या गोष्टी रंगत नाहीत. गावात आता सिनेमा थिएटर आलंय, त्यामुळे दशावतार करणाऱ्या जीवाचं नाव साफ बसलंय. वहाळाच्या काठावर बसून जीवा मासे गरवताना दिसला. आता म्हातारा झालाय, पुरता आखडून गेलाय. तिथून मी निघालो. ही माणसं, मला ओळखणारी माणसं, एकामागून एक पडद्याआड जातील. आत्ताच अहो रस्त्यावर, बाजारात, देवळात नवीन नवीन चेहरे दिसतात. नवीन नवीन चेहरे, नवीन डोळे, नव्या नजरा. आता मीच माझ्या या गावामध्ये अनोळखी झालोय, परका झालोय. आणखीन थोडा काळ जाईल. गेली काही वर्ष कुलूप ठोकून बंद ठेवलेलं माझं घर त्या वामनदाजींच्या घरासारखं दिसायला लागेल. त्याच्यावर गावातल्या 4 रोडक्या म्हशी चरायला लागतील. आणखी थोडा काळ जाईल आणि या गावात आबांचं घराणं होतं हे सुद्धा कोणाच्या स्मरणात राहणार नाही. त्या जागी गवत वाढेल. आंबा खाऊन फेकून दिलेल्या बाठा त्या जागेवर वृक्षरूपाने वर येतील, पण इथं या जागेवर माझ्या घराण्याची नाव निशाणी दिसणार नाही.
डोळे मिटण्यापूर्वी पुन्हा कधी इथे आलो तर परका म्हणून आलं पाहिजे. मुंबईच्या धुमश्चक्रीत राहिलो तिथं परका, आता स्वतःच्या जन्मस्थळी आलो तिथंही परकाच. शहरातल्या प्रवाही आणि धावपळीच्या जीवनात कुणाचे चेहरे पाहायला सवड मिळत नाही. कडेकुलपात राहून जीवन जगावं लागतं. भोवतालच्या माणसात आपुलकीनं मिसळून स्थिर राहून नाती, निष्ठा, ओढ यांचे धागे जुळवून धन्यतेचं, साफल्याचं जाळं विणण्याचे दिवस आता संपले. आता एकाकी यात्रा. ती सारी माणसं, ते प्रसंग, त्या गमती, सारं काही भूतकाळात गडप झालंय, होतंय. या गावातल्या गावात फिरताना सुद्धा कधी कधी वाटतं की मी कुठल्या तरी रानवनातून फिरतोय. भोवतालची निशब्द झाडं विचित्र नजरेने पाहतायत. गावातल्या माणसांनी सुद्धा आता झाडांचीच रूपं घेतल्यासारखं वाटतंय. सगळीकडे मी असा खुळ्यासारखा बघतोय, पण कुठंच ओळख पटत नाही. ज्याला माझं माझं म्हणलं त्या या माझ्याच गावात मी परका झालोय. या माझ्याच गावात मी परका झालोय.